महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। निलंगा मतदारसंघातील जलसंधारणाच्या कामासंदर्भातची संपूर्ण जबाबदारी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्यावर सोपवली होती। त्या संदर्भात आजची स्थिती काय, किती कामं झालीत आणि कुठली काम करायची राहिलीत? नमस्कार, मी संजय पाटील, संपत पाटील या नावाने मी परिचित आहे। 2018ला मला माननीय भैयासाहेबांनी पाटबंधारे व जलसंधारणाची जबाबदारी माझ्यावर दिलेली होती। मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की बोरसुरी साठवण तलाव हे 2008ला बंद पडलेलं होतं, जे की अक्कांनी त्याचं नारळ फोडलेलं होतं आणि आमची सगळ्यांची जी इच्छा होती की तो प्रकल्प पूर्ण व्हावा। पण 2018पर्यंत 19पर्यंत त्या प्रकल्प बंद पडण्याच्याच मार्गावर होता। लँड ॲक्विजिशन ह्या सगळ्याच प्रॉब्लेम होते, निधीचा अभाव होता, त्यामुळे आणि ते सी टेंडर झालेलं होतं, त्यामुळे ते बदलता येत नव्हतं शासनाला। त्याच्यामुळे तो प्रकल्प पुढे पूर्ण होईल का नाही ही शंकाच होती। त्याच्यामध्ये भैयासाहेबांना ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस मी त्यांना आणि आमच्या सगळ्या पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांनी आम्ही समजावून सांगितलं की हा प्रकल्प जर पूर्ण करायचा असेल तर त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी लागेल आणि त्याचा निधी, लँड ॲक्विजिशन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण कराव्या लागतील। 1996ला त्याचं सर्वे झालेला होता, 2008ला त्याचं टेंडर झालं, 1 वर्षामध्ये ते काम बंद पडलं आणि 2018पर्यंत त्या ह्याच्यावरती साठवण तलावावरती 1 रुपया सुद्धा खर्च झालेला नव्हता। अशा परिस्थितीमध्ये भैयासाहेबांनी त्याच्यात लक्ष घातलं आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की ह्या वर्षी आपण त्या साठवण तलावामध्ये पूर्ण क्षमतेनं पाणी उभा करू शकलो। त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनचे पैसे आले, शेतकऱ्यांना मावेजा मिळाला आणि सर्वात आनंदाची बाब म्हणजे की आता ह्या वर्षीपासून सर्व शेतकऱ्यांना जवळपास 300 ते 350 हेक्टर जमीन तिथली ओलिता खाली गेली। हे फक्त भैयासाहेबांच्या प्रयत्नामुळे झाले। त्याच्यात प्रचंड मंजुऱ्या होत्या, नाशिकला CDO कडून त्याची मान्यता मिळायला पाहिजे होती, प्रचंड किचकट विषय होता आणि सी टेंडर झाल्यामुळे दुसरं कोणी काम करूही शकत नव्हतं। आहे त्या रेटमध्ये ते काम करणं इतकं अत्यंत जिकरीचं होतं आणि अशामध्ये भैयासाहेबांनी स्वतः लक्ष घातलं आणि आज मला अतिशय आनंद होतोय की ते प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे। दुसरा धनेगावचा विषय होता। धनेगावच्या शेतकऱ्यांचा मावेजा 2019ला स्वतः भैयासाहेबांनी 57 कोटी रुपये मंजूर करून आणले आणि आपण धनेगावची, त्यामुळे धनेगावला 1.5 मीटर पाणी थांबत होतं मावेजा दिला नसल्यामुळे आणि आता आपण 2.5 मीटर पूर्ण क्षमतेनं धनेगावच्या हे ते पाणी आपण थांबवू शकतो। तिसरा सर्वात महत्त्वाचा म्हणजे सिंधिकामठ आणि वांद्रखेडा हे दोन्ही केटीवेर भैयासाहेबांच्या प्रयत्नामुळे निश्चितच आपण त्याचं बॅरेजमध्ये आगामी 1 वर्षामध्ये त्याचं बॅरेज सिंधिकामठ आणि वांद्रखेडा हे दोन्ही केटीवेर म्हणजे दोन्ही हे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असल्यामुळे सिंधिकामठला आपण बॅरेजमध्ये रूपांतरित करणार आहेत आणि वांद्रखेडा पण त्या पद्धतीने आपण करणार आहेत, जेणेकरून सिंधिकामठला 600 ते 700 हेक्टर पाणी ओलिताखाली जमीन येईल, त्यामुळे सर्व शेतकऱ्याला ह्याचा फार मोठा फायदा होणार आहे। वांद्रखेडा तीच परिस्थिती आहे। वांद्रखेड्यामध्ये आपण आपलं पाणी सगळं खाली जातं कर्नाटकला आणि आपण ते पाणी आपण थांबवू शकत नाही। मांजरा आणि तेरणा हे दोन्ही पाणी आपण कर्नाटकमध्ये जात असल्यामुळे मुबलक प्रमाणात आपण त्याला थांबवून एक्सेस पाणी कर्नाटकमध्ये जाईल आणि त्याचा फायदा औराद हे सभोवतालची गावं यांना फायदा होईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे गडकरी साहेबांचा एक हे वॉटर कन्झर्वेशनमध्ये त्यांचा फार मोठा प्रचंड अभ्यास आहे। त्या अनुषंगाने स्वतः गडकरी साहेबांनी भैयासाहेबांना सांगितलं होतं की निलंगा हे आपण महाराष्ट्रामध्ये मॉडेल करू आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे टेक्निकल ॲडवायझर श्री विजय पाटील बुलढाणा यांना त्यांनी खास लातूरला पाठवलं होतं। आमचे 6-7 मीटिंग झाले, त्यामध्ये जलसंधारण, पाटबंधारे, PWD, PMJSY आणि कृषी, महसूल ह्या 5-6 डिपार्टमेंटचा पूर्ण अभ्यास करणं आवश्यक होतं।
पुढच्या 50 वर्षाची प्लॅनिंग निलंगा मतदारसंघामध्ये पुढच्या 50 वर्षाची प्लॅनिंग भैयासाहेब आता करत आहेत। आणि त्यांनी ज्या पद्धतीने जे केलंय की आता प्रत्येक जवळपास तो प्रोजेक्ट जर पूर्ण झाला तर आपल्याला 3200 कोटीच्या जवळपास आपल्याला पैसे मिळतील त्याच्यामध्ये। म्हणजे एका मतदारसंघामध्ये एवढे प्रचंड पैसे आणि जिल्हाधिकारी ट्रूथ नीती आयोग हा त्याचा प्रवास असल्यामुळे आणि गडकरी साहेब त्याचे हे असल्यामुळे निश्चितच ते मंजूर होईल आणि आपल्याला प्रत्येक गावातलं पाणी हे गावातच आणि 12 महिने पाणी उपलब्ध होईल अशी ही आहे। निश्चितच आता आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतो ते आणि आपण ते जिल्हाधिकारी यांना सादर करणार आहेत। जिल्हाधिकाऱ्याकडून ते नीती आयोगाला जाणार आहे आणि जर ते मंजूर झालं तर निश्चितच निलंगा हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। मला अतिशय आनंद होतोय की आपण अंतिम टप्प्यामध्ये आलो त्याच्यात आणि एकदा तो प्रोजेक्ट रिपोर्ट झाला की मी खात्रीनं सांगू शकतो भैयासाहेब ते मंजूर करून आणतील। धन्यवाद।